एकत्र जन्मलो आहे परमेश्वरा, एका ठिकाणी आलेलो आहे परमेश्वरा. आम्ही सर्वजण परमेश्वरा तुझ्या चरणापुढं परमेश्वरा नतमस्तक होतो परमेश्वरा. आम्ही केलेल्या परमेश्वरा मागील आठवड्याभर परमेश्वरा पापाची चुका परमेश्वरा आम्हाला ते क्षमा कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा कळत न कळत परमेश्वरा आमच्याकडनं हाती घडलेल्या परमेश्वरा पापाचे परमेश्वरा तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा. परमेश्वरा जे काय आजचे वचन आहे परमेश्वरा ते वचन तुला सर्व काही मान्य असेल तर परमेश्वरा माझ्या तोंडाला मुखाला पडलेला तू स्पर्श कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा जे ऐकणारे जे मंडळी परमेश्वरा त्यांना तू ऐकणारे तू कान दे परमेश्वरा. समजणारे तू त्यांना अंत करत नाही त्या परमेश्वरा. त्या परमेश्वरा फक्त तुझ्या गौरवावर असं तू धैर्याने कृपणे कर परमेश्वरा. असं तू धैर्याने कृपणे कर परमेश्वरा. माझे तोंडचे सत्य माझे मनचे विचार तुला मानत असू दे तुझ्या परमेश्वरा. लहान शिकरात आमच्या प्रभू श्री ख्रिस्त आहे सर्वांना आपल्या तात्म्याला प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. मी प्रथम परमेश्वराच्या नावाने परमेश्वराने मला सुंदर अशी संधी दिली. त्यानंतर मी आपल्या मिशनरीचे बोर्ड ऑफ मिनिस्ट्री चेअरमन आनंद मैत्री सरांना देखील मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला प्रॅक्टिकलसाठी त्यांनी मला माझं मदर चर्च प्रोग्राम मेथडिक चर्च दिलं. आणि पाळासाहेबांनी मला अप्रोच दिलं की गवंडी चर्चमध्ये देखील तुम्ही या आणि बोला म्हणून मी पाळासाहेबांचे देखील आभार मानतो. पास्टर कमिटीचे मी आभार मानतो. मंडळीचे देखील मी आभार मानतो प्रियानो. आणि प्रियानो आजचा विषय आहे तारण प्राप्त करून घेण्यासाठी येशूकडे धाव. आणि दुसरा मुद्दा आहे येशूला आलेला कळवळा. आणि तिसरा आहे विश्वास, स्थान आणि समानता. आणि चौथा आहे आपण श्रेष्ठ आहोत कारण आपण देवाची मुले आहोत. तर प्रियानो जसं दादाने आजचं शास्त्रफळ वाचलेलं आहे. जक्कय हा नावाचा एक व्यक्ती होता. आणि जक्कय हा नावाचा व्यक्ती एक पापी मनुष्य होता कारण तो कर गोळा करणारा होता प्रियानो. आणि तो कर गोळा करणारा जे लोक होते जे समूह होते त्यांचा तो हेड होता, त्यांचा तो चीफ होता जक्कय नावाचा व्यक्ती. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने एरियोच्या शहरामध्ये जेव्हा प्रवेश केल्यानंतर त्याच्यासोबत अनेक समूह त्याच्यासोबत होते प्रियानो. आणि अनेक समूह असताना कितीतरी लोक त्या ठिकाणी चमत्कार बघण्यासाठी आलेले होते. कितीतरी लोक त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये चमत्कार व्हावा म्हणून आले होते. आणि कितीतरी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला बोट दाखवण्यासाठी दोष देण्यासाठी आलेले होते. कारण की आपण इथे शास्त्रफळ वाचला की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या ज्या घराला तारण प्राप्त झालेला आहे आणि जेव्हा तो त्याच्या घरी जातो तेव्हा लोक कुरकुर करतात की या पापी व्यक्तीच्या घरी येशू ख्रिस्त कसं का गेला प्रियानो. तर प्रियानो प्रभू येशूच्या नजरेमध्ये आपण सर्व समान आहेत आणि सर्वजण एकसारखे आहेत प्रियानो. आणि जसं जक्कयने जसं प्रभू श्री ख्रिस्ताला बघण्यासाठी जशी धाव घेतली एवढी गर्दी होती, एवढं समूह होतं. जर का आपण पाहिलं की यायरीची कन्या जेव्हा आजारी पडलेली तेव्हाही प्रभू श्री ख्रिस्तासोबत समूह होतं प्रियानो. आणि समूह असताना जेव्हा जक्कय त्या ठिकाणी होता जक्कयला समजत नव्हतं की मला कोण आहे की माझ्या नाक्यावरनं जे चाललं. कारण की जगात आल्या लोकांचा एक नाका असायचा. त्या नाक्यावरती ते लोक थांबायचे, ते लोक तिथं कर गोळा करायचे प्रियानो. तर ते ठणक्या व्यक्तीला एक मनामध्ये क्युरिओसिटी आली की कोण आहे येशू ज्याच्यासोबत एवढा समूह आहे, जेवढे लोकांना चमत्कार करतो, लंगडांना आंधळ्यांना बरे करतो आणि मेलेल्यांना उठवतो. हा आहे तरी कोण? आणि जो माझ्या एरियातून जो माझ्या वाटेने जो जात आहे म्हणून त्याच्या मनामध्ये प्रियानो एक मनामध्ये त्याच्या एक क्युरिओसिटी आली की मला येशू ख्रिस्ताला पाहायचे प्रियानो. आणि त्यावेळी तो पाहत असताना तो त्या ठिकाणी गेला आणि जात असताना ती गर्दी होती. कदाचित गर्दीमध्ये तो पडला असेल, कदाचित तो गर्दीमध्ये तो किती वेळा लोकांनी त्याला धक्का दिला असेल आणि त्याला पुढे जात येत नसेल प्रियानो. पण त्याच्या मनामध्ये एक विश्वास होता, एक मनामध्ये त्याला जिद्द होती की मला येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे आणि येशू ख्रिस्ताकडे मला जायचं आहे प्रियानो. आणि त्यावेळेस तो जक्कय उंबराच्या झाडावर चढलेला आपल्याला वचनामध्ये समजतं. उंबराचं झाड देखील खूप आशीर्वाद देते कारण की त्याला खालूनपर्यंत वरपर्यंत त्याला फळ आहेत प्रियानो. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये कितीतरी झाडांना असे श्राप दिलेले आहेत प्रियानो. एखाद्या ताकलेमध्ये पण दिलेलं आहे की 3 वर्षामध्ये त्याला काय झाडं नाही, त्याला फळं ना काय नाही प्रियानो. पण त्या झाडाला तिने श्राप दिला. पण उंबराच्या झाडाला फळं प्रियानो. तर कदाचित ते आशीर्वादाचे झाडं म्हणून त्या वेळेस जक्कय त्या ठिकाणी त्या झाडावर चढला असेल प्रियानो. आणि जक्कय ज्यावेळेस झाडावर चढला, झाडावर चढल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने गेला. आणि वाटेने गेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कयला बघितलं आणि जक्कयला तिने आवाज दिला, जक्कया त्वरा करून खाली आहे. तर जक्कयला कदाचित मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की मी तर पापी व्यक्ती आहे, मी तर या ठिकाणी कधी आलो नाही, कधी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला मी कधी भेटलो नाही, कधी मी त्याच्यासोबत बोललो नाही, तरी प्रभू येशू ख्रिस्ताला माझं नाव कसं माहिती.
पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना लहानपणापासून आपल्याला ओळखतो. तिने आपल्याला आपण आईच्या उदरात असल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ओळखतो, आपल्या नावाने ओळखतो. आणि तिने आधीपासून आपल्या सर्वांची निवड केली. म्हणून आपलं वचन सांगतं की आपण देवाला निवडलं नाही प्रियानो, तर देवाने आपल्याला निवडलेलं प्रियानो. तर तसंच जक्केला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं आणि त्याला आज्ञा दिली की जक्क्या तोरा करून खाली आहे प्रियानो. आणि जक्के जेव्हा खाली आला तर आपण जर एक मनन चिंतन केलं तर आपल्याला समजतं प्रियानो की जक्के जो व्यक्ती होता तो पापी व्यक्ती होता, तो करमुळं करणार होता. आणि तो जेव्हा वर चढला प्रियानो तर तो एक पापी व्यक्ती म्हणून तो वर चढलेला. आणि जेव्हा तो खाली आला प्रियानो तो एक निर्मळ मनाचा येशू ख्रिस्ताने बोलावलेला तो एक व्यक्ती होता. तो त्या झाडावरती आपल्या स्वतःचे पाप टाकून आपण केलेल्या वाईट कृत्यांचे लोकांना अन्नाकडनं लुबाडलेल्या गोष्टी ते त्या झाडावरती टाकून आलं प्रियानो. आणि येशू ख्रिस्ताकडे तो आला. तर येशू ख्रिस्ताकडे आपण जेव्हाही जावं प्रियानो तर आपण आपलं पाप तर जसे जक्केने त्या झाडावर टाकले प्रियानो, तसं आपणही देखील आपलं पाप, आपली केलेल्या वाईट गोष्टी ते आपण सोडून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेतली पाहिजे. तर एक गाणं, ती गाणं मी गात नाही पण एक कडवं आहे त्या गाण्याचं, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. त्या गाण्यामध्ये कडवं आहे प्रियानो, पिछला सब भूल कर आगे में दौड़ा चलो, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूँ, कि मैं पाऊँ उसी से पुरस्कार उसकी ओर मैं पडू. तर प्रियानो हे जे गाणं जर आपण पाहिलं तर जक्क्याच्या स्टोरीसोबत त्याला रिलेट करते प्रियानो, की आपल्या जे मागच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण सोडलं पाहिजे. रडत कुरकुर करत ते देवाला मान्य नाही प्रियानो. कुरकुर करणारे लोक देवाला आवडतच नाही. कारण की आपण जे वाचले जर मोशेच्या ग्रंथामध्ये मोशेने 5 तोरा दिले तर त्याच्यामध्ये लिहिलं की इस्रायल लोकांनी कुरकुर केली तर त्या लोकांना काय देवाने 40 वर्ष त्यांना फिरवलं. देवाला कुरकुर नको, आपण केलेल्या गोष्टी सोडून द्यावी आणि जक्केसारखं आपण त्या ठिकाणी जावं. आणि त्या गाण्यामध्ये जसं आहे पिछला सब पुर की आगे में दौड़ा चलू, आणि पुरस्कार घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं. पुरस्कार म्हणजे काय की पुरस्कार म्हणजे एखाद्या कोणाला कबड्डीमध्ये ट्रॉफी भेटली, कोणा क्रिकेटमध्ये ट्रॉफी भेटली, त्या ट्रॉफी नाही प्रियानो. पुरस्कार म्हणजे सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे प्रियानो. तर जक्के जसे सार्वकालिक जीवनासाठी तो गेला तसं आपणही देखील सार्वकालिक जीवनाचा पुरस्कार घेण्यासाठी आपण जक्केसारखा शोध घेतला पाहिजे. जक्केने जशी धावपळ केली प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी तसे आपणही देखील धावपळ केली पाहिजे, आपणही देखील प्रयत्न केलं पाहिजे. तर प्रियानो जर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे गेलं तर आपल्याला समजतं येशूला आलेला कळवळा. तर येशू ख्रिस्त एका सभास्थानामध्ये संदेश देत होता. येशू ख्रिस्ताने बरेच सभास्थानामध्ये संदेश दिले, यशाचा ग्रंथ तिने वाचले येशू ख्रिस्ताने. आणि येशू ख्रिस्त जेव्हा एका सभास्थानामध्ये संदेश देत असताना एक कुबडी स्त्री आपल्याला लूक ऋषभवर्तमान 13वा अध्याय 10 ते 13 वचनामध्ये आपल्याला समजते प्रियानो की एक कुबडी स्त्री त्या सभास्थानामध्ये गेलेली आहे. आणि ती कुबडी स्त्री 18 वर्ष झालं ती कुबडी स्त्री कुबडी होती. ती विकाराच्या आत्म्याने ती जकडलेली होती प्रियानो. आणि ती 18 वर्ष झाली ती वाकूनच होती, तिला खूप त्रासामध्ये होती ती प्रियानो. आणि ती येशू ख्रिस्त तिला कळवळ आला जेव्हा ती सभास्थानामध्ये जेव्हा ती उभी असताना प्रियानो ती डगमगत होती. ती कदाचित पडली असेल पण लोकांनी तिला सावरलं नव्हतं प्रियानो. पण लोकांनी सावरलं नव्हतं, पण येशू ख्रिस्त तिच्या कदाचित कळवळ आला असेल की येशू ख्रिस्त अंतःकरण ओळखतो. जसं जक्केला पहिल्यांदा भेटला, पण जक्केला जसं नावाने हाक मारले तसे त्या स्त्रीला देखील तो बघून ते ओळखला असेल की ही स्त्री 18 वर्ष झाली आजाराने जकडलेली आहे आणि ती आज काहीतरी आशेने माझ्याकडे ती आलेली आहे प्रियानो. आणि जशी ती कुबडी स्त्रीला जसे तू पुढं बोलवतो आणि पुढं बोलवल्यानंतर तू तिच्यावरती हात ठेवतो आणि हात ठेवल्यानंतर ती कुबडी स्त्री बरी होती प्रियानो. तसं प्रियानो आपण देखील अनेक वर्षांपासून प्रियानो त्या कुबडी स्त्रीसारखं आपणही पापामध्ये दबलेलो आहोत प्रियानो. आपण जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताकडे जात नाही प्रियानो, जसे ती कुबडी स्त्री सरळ जशी झाली प्रभू श्री ख्रिस्ताने हात ठेवल्यावर तसे आपण देखील कुबडे आहोत पापामध्ये. जोपर्यंत आपण प्रियानो येशू ख्रिस्ताकडे आपण जात नाही तोपर्यंत येशू ख्रिस्त आपलं सरळ करत नाही प्रियानो. कारण येशू ख्रिस्त हाच एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे तारणाचा मार्ग प्रियानो. जर का आपण उपासना संगीतामध्ये गीत आहे मराठी संगीतामध्ये ते गीत आहे आणि नारायण मामा टिळकांनी म्हटलेलं आहे की पुत्र कन्या आपण सगळे जमुना रमूया तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा पुत्र कन्या जेव्हा सगळेजण येशू ख्रिस्ताकडे जेव्हा जमा होतात तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना तारण देतो. तारण हे वैयक्तिक आहे प्रियानो. जर का मी आज चर्चमध्ये आलो, मी आज माझं पाप प्रभू येशू ख्रिस्तावर टाकलं
तर प्रभू येशू ख्रिस्त मला एक्सेप्ट करतो प्रियानो. मी जर विचार केला की मी माझ्यामुळं माझ्या घरच्यांना तारण भेटेल, ते चुकीचे प्रियानो. कारण घरच्यांना त्यांना वेगवेगळा एका आत्म्यामध्ये पूर्ण घर कुटुंब आहे का? माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 5-6 व्यक्ती आहेत. माझे आई वडील, मोठी बहीण, मोठा भाऊ आणि मी. माझ्या एकट्यामुळं आपल्या घराला ना भेटणार आहे प्रियानो. तारण हे वैयक्तिक आहे. प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्त का आलं पाहिजे आणि आल्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक हे तारण मिळतं प्रियानो. जशी कुबडी स्त्री आली तसं आपण देखील त्या येशूकडे गेलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्त आपल्याला अनेक वर्षापासून आपण पापामध्ये कुबडे आहोत, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त वर काढत प्रियानो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे विश्वास, स्थान आणि समानता प्रियानो. तर आपण जर लूका शुभवर्तमानाच्या 8वा अध्याय 43 ते 48 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला समजते की एक 12 वर्षापासून आजार लागलेली स्त्री, जी रक्तस्रावी स्त्री होती प्रियानो. ती स्त्री प्रियानो अनेक वर्षापासून ती उपचार केले तिने. अनेक वर्षापासून तिने कितीतरी वैद्यक लोकांकडे गेले असेल. त्या काळामध्ये प्रियानो की या लोकांना तुच्छ मानायचे प्रियानो. त्या लोकांना वेशीच्या बाहेर ठेवायचे. त्या लोकांना आपल्या समाजाचे समजत नव्हते प्रियानो. तर त्या काळामध्ये रक्तस्रावी स्त्री असू दे, अंगाला कोडे आलेला व्यक्ती असू दे, किंवा समृद्धी स्त्री असू दे, किंवा समृद्धी लोक असू दे प्रियानो, पण त्या लोकांना काय करायचे की वेशीच्या बाहेर ठेवायचे. आपण आता 2026मध्ये प्रियानो, आपण जर 1947मध्ये जर देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये भारतामध्ये 4 वर्ण आहेत प्रियानो. एक ब्राह्मण, एक क्षत्रिय, एक वैश्य आणि एक शूद्र. हे 4 वर्ण आहेत. ब्राह्मणाचं काम काय आहे की ब्राह्मण हा मंदिरामध्ये म्हणजे पूजा करतो, लोकांना त्याच्या धर्माबद्दल तो सांगतो. क्षत्रिय लोक काय करतात? क्षत्रिय लोक त्यांच्या एक युद्ध करायला, ते लोक लढाई करण्यासाठी ते लोक खंबीर असतात की आमच्या समाजावर किंवा आमच्यावरती कोणी येऊ नये, ते लढाई करणारे योद्धा असतात क्षत्रिय. आणि वैश्य म्हणजे जे बिझनेसमॅन करणारे लोक असतात, जे आपले व्यवसाय पुढे नेणारे लोक आहेत, जे पैसा कमवणारे लोक आहेत, जे आपल्या समाजाला पुढे नेणारे वैश्य लोक आहेत. जे शूद्र लोक जे आहेत ते शूद्र लोक जे वरचे 3 जे आहेत ते वरच्या ठिकाणची सेवा करणारे लोक आहेत प्रियानो. आणि प्रियानो तशी त्या ठिकाणी 2026 वर्षापूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त होता तेव्हा यहुदी लोक ते हे करायचे की येशूला बाहेर लोकांना हे करायचं. तुम्ही मला एकतरी शास्त्र पण असं सांगा की येशू ख्रिस्त आले या जगामध्ये, येशू ख्रिस्ताने इतर लोकांबद्दल कोणाबद्दल त्यांनी सुधारणा केली असेल. येशू ख्रिस्त एक प्रोटेस्टंट होतं प्रियानो. त्यांनी सुधारणा आणली या जगामध्ये प्रियानो. त्यांनी फक्त कोणाबद्दल, त्यांनी कुठला धर्म हिंदू धर्म असू दे किंवा कुठला धर्म असू दे, तो अनेक वर्षापासून आहे. येशू ख्रिस्ताने कधी सांगितलं का की हा धर्म असा वाईट आहे किंवा हा धर्म असेल? त्यांनी नाही सांगितलं प्रियानो. कुठल्या शास्त्रपाठामध्ये कुठंच लिहिलं नाही प्रियानो. कारण शास्त्रपाठामध्ये येशू ख्रिस्ताने सुधारणा केली. त्यांनी यहुदी लोकांनाच त्यांनी सुधारणा केलं की तुम्ही सर्व लोकांमध्ये समानता ठेवा प्रियानो. तर तसं आपण जर पाहिलं की ती स्त्री होती जी 12 वर्षापासून जी आजारी होऊन पडलेली होती, ती स्त्री देखील गर्दीमध्ये जात असते ना, तिला देखील गर्दीमध्ये ती लोकांनी तिला धक्के मारले असतील, ती पडली असेल प्रियानो. पण पडले असताना देखील तिने काय केलं, आपण नेहमी तो पोस्टर एक बघितला आहे प्रियानो. एखादी इमेज, एक फोटो आपण पाहिलं, ती स्त्री अशी पडली आणि येशू ख्रिस्ताला गोंड्याला असं स्पर्श केलं तिने. आणि आपण जर हे वचन वाचलं लूकाच्या 13 वचनामध्ये, येशू ख्रिस्ताने मागं वळून बघितलं. येशू ख्रिस्ताने मागं वळून बघितल्यानंतर येशू ख्रिस्ताला वाटलं की माझ्यातून काहीतरी शक्ती गेली प्रियानो. आणि तेव्हा शिष्याने त्यांना काय सांगितलं, शिष्य त्यांना म्हणाले की येशू ख्रिस्त म्हणजे प्रभूजी की गर्दी खूप आहे, म्हणजे धक्का तुम्हाला लागला असेल म्हणून तुम्हाला समजत नसेल की काय झालं. पण येशू बोलते नाही, माझ्यातून शक्ती गेलेलं मला जाणवते. म्हणजे कोणीतरी येशूला विश्वासाने जर स्पर्श तरी केलं तर येशू ख्रिस्ताचं जर लक्ष तरी नसलं तरी त्याला म्हणजे तो चंगा होऊ शकतो प्रियानो. तशी त्यावेळेला ती स्त्री बरी झाल्या. त्या घटना जेव्हा घडली तेव्हा त्या स्त्रीने सर्व सांगितलं की स्त्रीला आता समजलं की प्रभूला सर्व काय समजलं आहे प्रियानो. आणि ती स्त्री सर्व सांगते की प्रभूजी मी बरेच वर्षापासून मी आजारी होती, असं तसं, आणि मला आता बरं वाटलेलं आहे प्रियानो. जर का आपण आजच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या जगामध्ये आपण धावपळीचं आपलं जीवन आहे प्रियानो. धावपळ करत असताना आपण ट्रेनमधून आपण इथून तरी भेटला तरी गेलो, जेव्हा संध्याकाळची जेव्हा वेळ असेल प्रियानो, संध्याकाळच्या वेळामध्ये कितीतरी गर्दी असते. आणि गर्दी असताना गर्दी अशी भरपूर जर असली म्हणजे अनेक आपण संख्यानं सांगू शकतो गर्दी अनेक असते. आता गर्दीमध्ये जर एखादा भिकारी व्यक्ती जर असला तर भिकारी व्यक्तीला आपण कधी असं म्हणेल का की दादा जरा बाजूला व्हा, मामा जरा साईड व्हा? आपण त्याला हात मारणारच नाही. आपण कदाचित त्याला डावलून त्याला पुढं निघून जातो. पण ते जरा दुसरा कुठला चांगला घरातला व्यक्ती असला, चांगले कपडे घालला, असं पण आपण त्याला का आदराने बोलत
काका जरा साईडला जरा पुढं जायचं किंवा एक्सक्यूज मी असं आपण बोलतो. एका भिकारी व्यक्तीला आपण नाही बोलणार. तसं त्या ठिकाणी देखील त्या स्त्रीला म्हणा किंवा त्या कोडे आलेल्या व्यक्तीला किंवा शुभ्रजित लोकांना लोक स्थान देत नव्हते समाजामध्ये. पण प्रभू श्री ख्रिस्तांनी काय केलं, त्या स्त्रीला मुली म्हणून हाक मारली. मुली ज्या तुझ्या विश्वासाने तुला बरे केलं आहे. त्या मुलीमध्ये एवढा सामर्थ्य प्रियाने त्या शब्दामध्ये त्या मुली म्हटल्या त्या स्त्रीला एका समाजामध्ये स्थान निर्माण झालं प्रियाने. जसं आपण एका व्यक्तीला जर आपण इथं काका मामा बोलतो म्हणजे काय तो आपल्या समाजाचा आहे प्रियाने. तसं येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला मुली म्हणून हाक मारली, कारण ती पण एका समाजाची आहे. आणि त्या काळामध्ये जे लोक पापी होते किंवा जे लोक आजाराने जखडलेले होते ते लोक काय करायचे, ते आजारामधून ते पूर्णपणे बरे झाले तर ते लोक काय करायचे की याजकाकडे जायचे. याजकाकडे जाऊन काय करायचे, शुद्धतेसाठी ते लोक प्रार्थना करायचे. ते लोक शुद्ध करण्याचे ते लोक हे करायचे, प्रार्थना करायचे याजकाकडून. आणि याजक त्यांना मग सांगायचा तू आता बरी झालेली आहेस किंवा तू आता बरा झाला आहेस, तू आता जा शकतो. पण येशू ख्रिस्त बोलतोय की मी तुला आता म्हटले ना की मुली तू बरी झाले तर तुला आता कोणाकडे जाऊन तुला आता सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. मी म्हटलं ना मी जगाचं निर्माण करते, मी तुला म्हटलं तू बरी झालं म्हणजे बरी झालं. जसा 38 वर्षाचा जो व्यक्ती होता तो तळाच्या जेव्हा पडलेला होता तळाच्या पशी, तर तो 38 वर्षापासून तो होता. आणि ते आपल्याला माहिती आहे स्टोरीमध्ये की ते तलाव होतं आणि त्या तलावामध्ये ते देवदूत ते पाणी असं सोडायचं. आणि त्या तलावामध्ये पहिला जर कोण व्यक्ती पडला तो व्यक्ती पडल्यानंतर तो बरा व्हायचा. पण 38 वर्ष झालं तो त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पडलेला होता. 38 वर्ष झालं तरी एकदा सुद्धा चांद भेटला नाही. त्याच्यात प्रियाने स्वार्थीच आहे, कारण की स्वार्थीमध्ये त्या 38 वर्षी व्यक्तीला कोणी जागा दिली का की दादा तुम्ही एवढं वर्ष झालं थांबलं, आज तुम्ही या नदीमध्ये पडा, तुम्ही आज या तलावामध्ये पडा, उद्या जाऊन उडी मारतो त्याच्यामध्ये. केलं का कोणी? तसं नाही केलं. तो 38 वर्ष त्या ठिकाणी पडला. पण हे प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला बरं केलं. अरे प्रभू श्री ख्रिस्त बोलतो त्या वचनातून की अरे देवदूतांना बनवणारा मी आहे, हे जगाचे निर्माण करता मी आहे. मी तुला बोलतो ना आता तू बरा झाला, तुला इथं 38 वर्ष पडून राहण्याची तुला काय गरज नाही प्रियाने. तर प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नेहमी रोज आणि रोज आपण जर आजचे दिवस बघितलं ना प्रियानं, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला संधी दिलेली आहे की त्याच्याकडे जाण्याची. जक्क्यासारखी आपली धाव घेतली पाहिजे. तर त्यांनी जसा प्रयत्न केला तसा आपण त्या प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या कुबडी स्त्रीसारखं आपण देखील कितीतरी आजारामध्ये असतो तरी आपण आपल्याला उभं राहतं तरी येत नसेल तर आपण प्रभू श्री ख्रिस्ताकडं मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आणि ती जशी 12 वर्षाची आजारी स्त्री होती, मी तिला आजारी ना म्हणणार, कारण की ती विश्वासाने ती भरलेली होती प्रियानं. तिच्यासारखा विश्वास कोणामध्ये पाहता येत नाही प्रियानं. तिने येशू ख्रिस्ताच्या कपड्याच्या गोंड्याला स्पर्श केला तरी तिचा विश्वास एवढा मजबूत होता की ती बरी झाली प्रियानं. आणि चौथा मुद्दा म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत कारण आपण देवाचे मूल्य आहोत. तर आपण जर प्रकटीकरण ह्याचा 12वा अध्याय जर पाहिलं आणि यशाचा ग्रंथ याचा 14वा अध्याय पाहिलं आणि हेजेकलचा ग्रंथ याचा 28वा अध्याय पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला समजतं प्रियानो की जो लुसिफर होता त्याच्या मनामध्ये घमंड आलं प्रियानो. म्हणजे त्याला वाटत होतं की परमेश्वरापेक्षा मी महान होईल. परमेश्वराची जी खुर्ची आहे की परमेश्वराचे जे सिंहासन आहे त्याच्यापेक्षा उंच माझे सिंहासन असेल. परमेश्वराने जसे या जगावरती कंट्रोल करतो तसं मीही देखील कंट्रोल करेल, मी परमेश्वरापेक्षा महान होईल असं त्या लुसिफरला त्या सैतानाला घमंड आलं प्रियानं. आणि परमेश्वराने काय केलं, आपण जर प्रकटीकरणाच्या 12वा अध्याय जर वाचला तर आपल्याला समजतं मिखाएल आणि त्याचे जे सैन्य होतं, मिखाएलचे देवदूत होते, ते मिखाएलची आणि सैतानाची आणि त्याच्यामध्ये शब्द वापरला सैतानाला अजगर हा शब्द वापरलेला आहे. आणि अजगरासोबत सैन्य त्याचे. तर त्यावेळी जेव्हा युद्ध झालं त्या युद्धामध्ये काय केलं, ते मिखाएलने त्यांना मारलं आणि परमेश्वरामुळं ते लोक खाली पडले. आणि खाली पडल्यानंतर तृतीयांश लोक म्हणजे अनेक सैन्य ते सैतानासोबत या जमिनीवरती पडले प्रियानं. पण जमिनीवरती पडल्यानंतर परमेश्वराला त्यांच्या कळवळा आला नाही प्रियानं. ते लोक आधी देवदूत होते. आपण जर पाहिलं की लुसिफर आधी कोण होतं, देवदूत होतं. त्याच्या मनामध्ये काय होतं, नंतर घमंड आलं प्रियानं. तर घमंड आल्यानंतर तो खाली पडला, त्याला खाली पाडण्यात आलं. पण परमेश्वराने त्याच्यासाठी एकुलता पुत्र ना दिलं प्रियानं. म्हणजे पण आपल्यासाठी त्याने येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवलं प्रियानं. जसं त्या सैतानाच्या मनामध्ये घमंड आलं. परमेश्वराला का फरक न पडला की तुला जे काय करायचं तू ते कर, मला काय. पण परमेश्वराने आपल्याला स्वतःच्या हाताने बनवले. परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली, सर्व काही जग निर्माण केलं, परमेश्वराने शब्दाने निर्माण केलं. आपल्याला बनवण्यासाठी परमेश्वराने त्याचे पवित्र हात चिखलामध्ये टाकले आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा श्वास त्याने आपल्यामध्ये फुंकला प्रियाने. आणि श्वास फुंकल्यानंतर म्हणून परमेश्वराला आपला कळवला आहे. म्हणून परमेश्वराने काय केलं,
आपण जर पूर्ण बायबल वाचलं तर आपल्याला समजतं परमेश्वराने वेळोवेळी जशी मानवाला गरज होती मानवामध्ये आणि परमेश्वरामध्ये नेहमी दुरावा होत गेला पण परमेश्वरानं काय केलं वेळोवेळी एक संदेश ते एक शास्त्रे एक राजे असे निर्माण करत गेला. तरी देखील मनुष्यामध्ये एक बदल घडला नाही. पण पण परमेश्वराने एक वेळ आली की त्या वेळेमध्ये परमेश्वराने आपल्या कुठलं एक पुत्र दिला प्रियानं. आणि म्हणून परमेश्वराला कळवळा देवदूताचा नाही प्रियानं, आपण देवदूतापेक्षा श्रेष्ठ आहोत प्रियानं. कारण की देवदूताच्या मनात घमंड आला तर परमेश्वराला त्याला का फरक पडला नाही. तर आपण पापामध्ये पडलो तर आपल्याला परमेश्वराने वाचण्यासाठी त्याचे कुठे पुत्र दिला प्रियानं. म्हणून प्रियानं आपलं हे वचन सांगतं की आपण जर देवाला जर स्वीकारलं तर देव काय करतो, देव आपल्याला त्याच्या मूल्य होण्याचा अधिकार देतो प्रियानं. आणि प्रियानं तसे मला इथे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची प्रियानं की एक आई आणि एक वडील असतात आणि आई वडील असतात त्याला एक एकुलता मुलगा असतो प्रियानं. आणि तो मुलगा एक खूप म्हणजे आपल्या इथं जसं तो लहान पोरगा बसलेला आहे 15-16 वर्षाचा तसं एक लहान पोरगा असतो त्याच्या घरामध्ये. आणि एका घरामध्ये त्याचं कपाट असतं आणि कपाटामध्ये एक शोपीस असतं आणि ते कप असतं त्या शोपीसमध्ये. तर ते कप खूप आकर्षित असतं प्रियाने आणि त्यांना ती भेटवस्तू भेटलेली असते. पण ते लोक काय करतात मुलाला देत नाही. ते मुलाला का देत नाही कारण की ते कप कधी तर फुटल लागलं त्याला. म्हणून ते काय करतात त्या पोरांपासून नेहमी आहे ना लेकरापासून ते नेहमी लांब ठेवतात. त्या पोराचं नेहमी आकर्षण होतं त्या कपाकडं बघून की मम्मी मला ते कप पाहिजे, पप्पा मला ते कप पाहिजे. पण त्याचे आई वडील त्याला कधी देत नाही. एके दिवशी काय होतं की तो व्यक्ती आहे ना तो लहान पोरगा घरामध्ये असतो आणि त्याचे आई वडील बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर तो मुलगा काय करतो त्या कपाकडं आकर्षित होतो. त्याला झोपेतून उठतो आणि तो पाहतो की मम्मी पप्पा आता गेलेत. आणि गेल्यानंतर तो काय करतो त्या कपाकडे जातो आणि कपाकडे गेल्यानंतर तो कप घेतो हातामध्ये. त्या कपातून तो पाणी पितो सगळं करतो आणि नंतर ते खेळता त्याच्या हातातून कप फुटतो. आणि कप फुटल्यानंतर प्रियानं तो गोळा करायला जातो कप आणि कपाचे तुकडे गोळा करत असताना त्याला हाताला लागतं. लागल्यानंतर थोडंसं रक्त येतं त्याला. पण तो घाबरतो आणि घाबरल्यानंतर तो काय करतो कप सगळा गोळा करतो एका थैलीमध्ये ठेवतो. आणि जेव्हा त्याच्या आई आणि जेव्हा घरी येतात आणि घरी आल्यानंतर तो बघतो की माझ्या मुलाला एवढं शांत काय जो आम्ही जायच्या अगोदर एवढा मस्ती करत होता बेडवरती तो कोलांडी उडी खात होता आता याला काय झालं. म्हणून आई जसे असते आईला की आपल्या मुलाला लगे ओळखते की माझ्या मुलगामध्ये काय तर बदलाव आला आहे, आपल्या मुलामध्ये काहीतरी चेंजेस आले की आता तो मस्ती करत होता आता शांत मुलगा. आई त्या मुलाला बाजूला घेते आणि बाजूला घेतल्यानंतर आई त्या मुलाला विचारते बाळा काय झालं तू एवढा शांत काय. बाळा तो मुलगा सांगत नाही की मम्मी काय नाही झालं. पण आई विचारते की नाही सांग बाळा तुझ्यामध्ये काहीतरी झाल्यासारखं वाटतं तू सांग काय झालं म्हणून. मग तो सांगतो आईला त्याच्या की मम्मी तुम्ही मला सांगितलेलं या कपाकडे जाऊ नका. पण तुम्ही गेल्यानंतर मी तो कप घेतला आणि कप पडतो माझ्या हातातून आणि मला लागतं. आणि ती जेव्हा आई तर विचारल्यानंतर आईला एकदम वाईट वाटतं. आई काय करते त्याला घट्ट मिठी मारते आणि आई पण रडते मुलगा पण रडतो. आणि तो मुलगा घाबरलेला असतो. तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो की मम्मी कृपा करून पप्पाला सांगू नको कारण की पप्पा माहितीच आहे आजकाल आपल्या सर्वांचे स्ट्रिकच असतात की पण एक मम्मी असते ती आपल्याला कधी आपल्याकडनं जर कधी चुकलं आपला पप्पा कधी मारत असेल कधी ओरडत असतील पण मम्मी एक असते जी मध्ये पडते की नका त्याला नका मारू. तसंच पोरगा देखील घाबरतो की आता पप्पा तर मला मारणार आता काय खरं नाही. पण आई काय करते आई मध्यस्थी करते. आई त्या पप्पांकडे जाते त्या मुलाच्या आणि त्याला सांगते अहो मुलाला आपला मारू नका त्याला लागलेलं आहे. पण त्यांनी हिंमत तरी केली सांगण्याचा. आता तिने अजून त्याच्या हातातून रक्त वाहत केलं असतं त्याला लागलं असतं त्याला हात बरा झाला नसतं मग काय केलं असतं. मग त्याचा जो वडील असतो वडील देखील त्या मुलाला घट्ट मिठी मारतो आणि घट्ट मिठी मारल्यानंतर मुलगा देखील रडतो आणि बाप देखील रडतो प्रियानो. तर प्रियानो या छोटीशी जी गोष्ट आहे त्या गोष्टीमधून आपल्याला समजतं की जो वडील जो आहे तो वडील म्हणजे आता जर मी उपमा दिलेली आहे आई वडिलांची त्या लेकरांची त्या कपाची तर जो वडील जो आहे तो परमेश्वर आहे प्रियानो. आणि जी आहे ती आई येशू ख्रिस्त आहे. आणि जे लहान लेकरं आहेत ते लहान लेकरं आपण आहोत प्रियानो. आणि जे कप जे होतं ज्याच्याकडे आपण आकर्षित होत होतं ते आजच्या जगातलं प्रियानो पाप आहे प्रियानो. या जगामध्ये आपण वाईट गोष्टीकडं आपण आकर्षित होतो. आपल्याला देव सांगतो की त्या गोष्टीकडे जाऊ नको ते करू नको पण कळत न कळत आपल्याकडनं ते पाप घडतं प्रियानो. पण येशू ख्रिस्ताने काय केलं
परमेश्वराने काय केलं की परमेश्वराने मध्यस्थीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलं. जसे त्या आईने लेकरासाठी मध्यस्थी केली तसे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी मध्यस्थी केली. आणि आपण जर बायबल वाचलं तर आपल्याला समजतं प्रभू येशू ख्रिस्ताला पेंटेकॉस्ते दिवशी जसं वर घेण्यात आलं तेव्हा पडदा फाटला प्रियाने. आणि पडदा फाटल्यानंतर पडदा कुठून फाटला? खालून वर फाटला का? वरून खाली फाटला. वरून खालती फाटला याचा अर्थ काय प्रियानो की तो पडदा परमेश्वराने फाडलेला आहे. परमेश्वराने स्वतःचा मुलगा स्वतःचा लेकरू अर्पण केल्यामुळं त्यांनी काय केलं, जो अनेक वर्षापासून जो दुरावा निर्माण झालेला होता तो दुरावा परमेश्वराने कायमचे मिटवून टाकलेला आहे प्रियानो. म्हणून जशी ती आई मध्यस्थी होती तसं प्रभू येशू ख्रिस्त देखील मध्यस्थी आहे प्रियानो. म्हणून आपण सर्वजण आपलं पाप आपलं सरेंडर केलं पाहिजे. आपण केल्याशिवाय आपल्याला तारण मिळत नाही प्रियानो, कारण की तारण हे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळत असते. तर देवबाप करू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. यावेळेस आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनगीस परमेश्वर आकाश पृथ्वीचं उत्पन्न करणारा आमचे जिवंत देवा परमेश्वर, तुझ्या नावाला परमेश्वर मान महिमा गौरव देतो परमेश्वर. आजच्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्ही आम्हाला सर्वांना शिकवलंच परमेश्वरा. जग्गेसारखे आम्ही परमेश्वर तुझ्याकडे येण्यासाठी धाव घेतली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे परमेश्वर. कुबडी स्त्रीसारखं परमेश्वर आम्ही देखील किती पापात असलो परमेश्वरा तरी आम्ही तुझ्याकडे यावं परमेश्वरा. त्या विश्वास धरणारी ती स्त्री यासारखा परमेश्वर आम्ही विश्वास धरावा परमेश्वरा. आणि परमेश्वरा या कपापासून या वाईट जगीत पापापासून आम्ही दूर राहावं असं तू दयनीय कृपेने कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा तुझी कृपा दृष्टी सजवतो आमच्यावर ठेवतोस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. परमेश्वरा आम्ही मानव आहे, आम्ही व्यक्ती आहे परमेश्वरा. आम्ही प्रत्येक क्षणाला चुकणारे असतो परमेश्वरा. तर प्रत्येक क्षणाला आमच्या मुखामध्ये आमच्या हृदयामध्ये तू तुझा श्वास घालतोस परमेश्वरा. आणि आम्हाला प्रत्येक क्षणाला तू आम्हाला जीवन देतोस परमेश्वरा. ते जीवन परमेश्वरा आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यासाठी खर्च करावे परमेश्वरा असे तू दयनीय कृपेने कर परमेश्वरा. परमेश्वरा आजची भक्ती तुला आशीर्वादित केली. आजच्या परमेश्वरा प्रत्येक मंडळीचा तू ताबा घेतलास, येणाऱ्या लोकांच्या असणाऱ्या लोकांना सर्वांचा तू अंतःकरणाचा ताबा घेतलास म्हणून तुला आवडा धन्यवाद देतो. येणारे पुढचे जे क्रम आहेत परमेश्वरा, येणारे पुढचे जे दानरपण आहेत, जे आशीर्वाद आहे परमेश्वर, त्या सर्व काही गोष्टी तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि त्या सुटल्यानंतर आम्ही विभक्त होत असताना परमेश्वरा तू आमच्या घरी जाऊपर्यंत तू आमच्या सोबत राहा परमेश्वरा. ही परमेश्वरा लहानशी प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्त जो शब्द होता, जो देही झाला, जो या जगात आला परमेश्वर आमच्यासाठी, जो मरण पावला, जो स्वर्गात गेला आणि जो राजधिकाऱ्याने आमच्याकडे येणार आहे आणि आल्यानंतर परमेश्वरा आमच्याकडे बोट दाखवून आम्हाला म्हणणार आहेत की हा माझा लेकरू आहे परमेश्वरा. परमेश्वर या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नाव प्रार्थना केली म्हणता येत.